नमस्कार. आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे. आपल्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे किचनपासून झाली. तर आज प्लॅन्टेशन डे आहे तृषाच्या स्कूलमध्ये. तर स्कूल पण लवकर सुटणार आहे. थोडंसं स्नॅक्स मागितलं होतं टिफिनला, तर इथे आपण फ्रेंच फ्राईज दिलेले आहेत, मकेन्स दिलेले आहेत. तिला चोकोज खूप आवडतात, असेच कोरडे खाण्यासाठी चोकोज आहेत. त्याच्यात काही काजू आहेत, खाली मनुके आहेत, असं काहीसं टिफिन तिचं रेडी केलेलं आहे. नेहमीप्रमाणे माझी इथे कॉफी आहे, तिची टिफिन बॅग वगैरे सगळं आता भरून घेते मी. आणि मॅडम झोपलेला तुम्हाला दाखवते. मिलन नाही येत आज. अजून झोपली, अजून काय उठली नाही. अजून तिला टाईम आहे उठायला, अर्धा तास. आणि बाहेरला पाऊस पडतो, रात्रभर पाऊस चालू आहे, थोडासा तर थांबला, असा पाऊस चालू आहे ना. आणि तृषासाठी मी इथे ना मटकी आणि आपलं मुगी अशा भिजवून मोड आणायला ठेवले होते. खूप छान भारी मोड आलेले आहेत मटकीला मुगीला. कारण आता आम्ही दोघीच मिलन तर नाही येत आज, तर त्याच्यामुळे ना स्वयंपाकाचं लेप हे येतं, काय करायचं दोघींना, काय करायचं. मग तिला पटकन मुगी मटकी अशा गोष्टीला फ्राय करून दिल्या ना की टेन्शन जाते. एक चपाती भाजी असं वेगवेगळं होऊन जातं. तिच्या मोठ्यावर बसून आता छान पाऊस आणि कॉफीचा आनंद घेतो मी. तृषा पण अजून काय उठलेली नाही. आणि ऋषिकेश पण इथे पुढे झोपला. मागे झोप म्हटलं तर काय, त्याला एसीची खूप थंडी वाजत होती. म्हणला नको, मी इथे पुढे झोपतो बोलला सोफ्यावरती. तो तिथे झोपला होता. म्हटलं दार उघडून बाहेर बघावं, रात्रभर पाऊस वगैरे येत होता, काय आपलं पडलंय झडलंय, डॉगीने काय घाण वगैरे केली काय, म्हटलं ते आधी चेक करावं. आणि तृषाला आहे ना आज स्कूलमध्ये प्लांट द्यायचं, एक प्लॅन्टेशन डे त्यांच्या स्कूलमध्ये. तर आपल्याकडे भरपूर असे प्लांट आहेत लावलेले, रोपं आहेत, झाडं आहेत, पण तिला नेमकं द्यायचं कोणतं तेच कळत नाही आहे. हे छोटं जे आहे ना ते वाटत होतं मला की ते द्यावं म्हणून तिला, पण म्हटलं की तो वेल आहे असं नाही का, मग ते हात धरून वगैरे ते तोडून टाकल ती, असं काहीसं चाललं होतं माझं विचार की काय देऊ, कोणतं देऊ. कारण बाकीचे सगळे मोठे मोठे आहेत. आणि एक तुळशीचं रोप लावलं होतं 2-3 दिवसापूर्वी मी म्हणजे परशुनी लावलं होतं, मागणं आणलं होतं त्याने तोडून. पण ते रोप पण काय असं हे नाही झालेलं, फुटलेलं नाही आहे, सुकल्यासारखं झाले. आणि हे लिलीचं एक आहे, पण एवढी मोठी जड कुंडी ना तिला उचलणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं ते पण नको. पिंक कलरचं झाड होतं त्याच्यात रोप लिलीचं, खूप छान होतं ते पण. असाच विचार चालला होता माझा सकाळ की मग आता काय करू, नक्की कोणतं देऊ तिला. हेच ते तुळशीचं सांगितलेलं मी, ते सुकून गेलेले, ते काय फुटलं नाही अजून. मग आता कदाचित हा विचार चाललाय की हेच द्यावं तिला, म्हणजे छोटं पण आहे, पण पकडून ते वेल तुटणार आहेत तिच्याकडनं. तिला आता पकडता येईल नाही येईल, व्यवस्थित तुटून जाईल. स्कूलमध्ये मुलं वगैरे पण मग ते काढून वगैरे तोडतील वगैरे, असं काहीसं होईल. असं वेल बघून नाही का चाललेलं आहे, काढून तर ठेवलेलं आहे मी इथे. बघू आता काय होतंय, कोणतं रोप द्यायचं काय. तृषाचा आता उठायचा टायमिंग झालेला आहे. लाईट ऑन केलेले आहेत मी बेडरूमचे. आणि तिला स्कूलमध्ये आज ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट टी शर्ट असं काहीसं घालून बोलवलं होतं, ते पण तिचं काढून ठेवलं. आणि ही छानशी फ्रॉक आपण कस्टमाइज करून घेतलेली तृषासाठी. ते एका सेपरेट ब्लॉगमध्ये सांगेल, कुठून काय कसं, फॅब्रिकची माहिती, स्टिचिंगची माहिती, ते सगळं मी एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. आणि घरात आल्यानंतर आठवलं की हे एक प्लांट आहे छोटंसं आपलं इंडोरचं, कपामध्ये लावलेलं आहे मी. तर म्हटलं ते कप ती पाल्यात पकडू शकते, छान आहे. आणि प्लांट पण छान आहे, ते मोठं देण्यापेक्षा वेलचं बाहेरचं आत्ता आपण बघितलं ते, त्याच्यापेक्षा म्हटलं हेच तिला द्यावं असं डोक्यात आलं माझ्या. छान आता त्याला स्वच्छ क्लीन करते, थोडंसं पुसून वगैरे घेते मी. आणि त्यात थोडं पाणी येते पण काढून टाकते, कारण काय बा कप असल्यामुळे त्याच्यात पाणी जायला काही जागा नाही आहे. आणि छान फुटलेलं आहे ते रोप. एक रोप आणलं होतं पाबळवरनं. तृषा उठा बाबू, चला शंभू कढायच्या, स्कूलला जायचे. चला सगळे येणार आहेत तुझे फ्रेंड्स आज, माहिती का स्कूलला प्लांट न्यायचे. बघ प्लांट बघ नाही वालं, बघ इथे ठेवले मम्मानी. जीन्स घालून जायचंय स्कूलला. हे बघ तू बघ की इथं काढून ठेवलंय मी. अरे वा, तुला आवडती ना जीन्स. गुड मॉर्निंग.
उठा आपण शंभू खोलून घेऊ आता. मिलनचा व्हिडिओ कॉल आलेला. ट्रेनमध्ये होते, सकाळचाच टाईम आहे ती स्कूलला जाण्याआधी. मग व्हिडिओ कॉल केला, म्हटलं तिलाही बरं वाटेल. आणि मग काय ट्रेनमध्ये होते, झोपले होते. सकाळचा टाईम, सगळीकडं ते पॅक बंद असल्यामुळे AC ट्रेन, अंधार वगैरे होता. तर ते पण झोपेत होते. काहीसं बोलली थोड्या वेळ ती, असं तसं, तू कुठे आहे पप्पा, तू मला का नाही नेलं, माझी बॅग इथंच आहे पप्पा, तू कधी येणार आहे, अशा गप्पा चालल्या होत्या तिच्या त्यांच्यासोबत. आणि तिकडं त्यांना जास्त रेंजही नव्हती, रेंज प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ते पण काय थोडासा आवाज असा ब्रेकच होत होता. व्हिडिओ पण क्लिअर दिसत नव्हता. आणि आईंचा पण व्हिडिओ कॉल आलेला. नेमकं मी आंघोळीला नेलेलं आणि आईंचा व्हिडिओ कॉल आला. आईंना पण लावत होते व्हिडिओ कॉल, पण आई नेमक्या फ्रेश व्हायला गेलेल्या वॉशरूमला, त्याच्यामुळे आईंशी काय बोलणं झालं नाही. मिलनला विचारलं कुठे आहे ताई, तर ते म्हणले अरे ती वॉशरूमला गेलेली म्हणून. तर त्याच्यामुळे असं काहीच आहे. ती स्कूलमधनं आल्यानंतर करेल आईंना व्हिडिओ कॉल. आणि मिलनचा प्रवास छान चालू आहे. पहिलं जे स्टेशन होतं तिथे अजून काय पोचलेले नाही, म्हणजे ज्या पॉईंटला त्यांना फर्स्ट जायचं आहे अजून तिथे काय पोचलेले नाही आहे. दोन दिवस ट्रेनचाच प्रवास आहे चालू. जेव्हा जेव्हा ते पोचतील, जिथनं आपल्याला व्हिडिओ कॉल करतील, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल. छान प्रवास चालू आहे. तुला जायचं दूध प्यायला, थोडंसंच राहिलं आता. ऋषिकेश आता आंघोळीला गेलाय. मिलनचा व्हिडिओ कॉल आलेला, ते केलेला मिलनला व्हिडिओ कॉल. आणि आईंचा पण कॉल येत होता. तर मिलनला म्हटलं कुठे, तर ते म्हटले नेमकी वॉशरूमला गेलेली आहे आई. तृषाला असं काहीसं रेडी केलेलं आहे स्कूलला जाण्यासाठी. हे प्लांट आपलं मगाशी दाखवलंच तुम्हाला, तिचं टिफिन, स्कूल बॅग, या सगळ्या गोष्टी इथे रेडी आहेत. आता ऋषिकेश जाईल तिला सोडवायला आणि मग तसंच तो घरी जाईल तिकडे. म्हटलं मी जाऊन आता झोपतो, त्याला लवकर उठायची सवय नाही, त्याच्यामुळं त्याला पाठवले आंघोळीला. ब्लँकेट वगैरे त्याचं आवरून घेते आता मी. त्याला काय झोप आली की नाही काय माहिती आता रात्री वगैरे वावाला. आता पाऊस नाहीये, आता थांबलाय, पण बऱ्याच वेळ पाऊस चालू होता. कुठे गेले? गेले का ते स्कूलला? तुला पण जायचंय ना? नाही. मग रेडी का झाली तू? मग जायचं नाही तर ऋषी मामाचे कपडे आहेत ना, 100 गेला ना तो. चिखल आहे आता स्कूलमध्ये, पूर्ण चिखलमध्ये नको जाऊसा बाबू. शूज पण सगळे शिवतील आणि तू पण शिशी होईल मग. ओके. खूप पाऊस झालेला आहे, त्यामुळे स्कूलमध्ये सुद्धा सगळीकडे चिखल असणार आहे. शक्यतो नाही सोडत मुलांना बरं का बाहेर पाऊस वगैरे असल्यावरती, कारण सगळे खराब होऊन येतात पोरं, त्याच्यामुळे. ओके. नाही बाब्या. टीचरला प्लांट द्या, आज प्लांटेशन डे. काय घरी घेऊन यायचं? परत देतात वाटतं ते. गेल्या वर्षीचं काय आठवत नाही मला बरं का, दिलं होतं की नाही. पण याच्यात जेट प्लांट पण लावलंय मी. आणि त्या आधीच एक तुम्हाला दाखवलं, ते छोटे छोटे 2 प्लांट आहेत, मिनी प्लांट इंडोरचे. असं करून दिलेलं आहे तिला काहीतरी. कप पाणी पी ना तू. पाणी पी. अशी काहीशी आज मॉर्निंग आहे. मिलन नाही तर ती जरासं ऑफच आहे बरं का. जरासं आताच कॉल केला होता, पण जरासं सॅडच होती ती. ऋषिकेशचं पण आवरून झाले. दोघांसाठी मी इथं कॉफी ठेवली. दूध तेवढं शिल्लक राहिलं होतं, मग त्या पातेल्यामध्ये दोघांसाठी पूर्ण एकदा कॉफी ठेवली. कुशाल जाण्यासाठी अजून 15 ते 20 मिनिटं टाईम आहे. म्हटलं तोपर्यंत कॉफी पिऊन येईल. बाकीचं मग मला हे थोडेसे भांडे वगैरे आवरायचे, किचन वगैरे, फरची वगैरे पुसायचे, एवढी 2-3 कामं राहिलेली आहेत. मलाई घेतली आहे कपामध्ये मी. मलाईची कॉफी खूप आवडते बरं का मला. त्याला काय माहित आता आवडते की नाही, पण मलाई टाकलेली आहे. हो का? रिमोट घे ना, स्किप करू. त्या बघ तिथे स्किप कर. तिथे होता, तुला सापडला का? ओके, झालं स्किप. पडला का टीप?
नाही पडला. तिचा टिप पडला वगैरे माशाचा. बाकीचं आल्यावरती बघा. आता स्कूलचा टाइम झाला. तर प्लांट घे ऋषिकेश. चल चलो बाहेर. पाऊस रात्री पण येत होता, सकाळी पण येत होता. आता थांबलाय. बरं झालं. मागच्या दारात काढली तू. तिकड नाही आता मग बाहेर. काय 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 चिखल मध्ये पाय नको देवा. ऋषा गाडी जवळ जाऊन उभी राहा. फोन करतो राशन साठी ना. हा हा ऋषिकेश तेवढं करून दे. गेलं ना दरवेळेस म्हणतात 1-2 दिवसांनी असं सारखं परेशान करतात. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन करता. त्यांना OTP सांगितलं बघा. त्याचा नंबर असेल ना मग तिथे गेला फोन करा. हा हा बाय. काय झालं. त्यांना जायचं वाटतं कुठतरी. त्या काकांना सोडल मग. रामा भाऊची थांबले तर गेटवर जा मग. चला चालली स्कूलला. सकाळी 7चा मॉर्निंगचा दिवस होता. गेली ती. चला बाय. आजचा ब्लॉग पण आपण इथे एंड करू. शॉर्ट ब्लॉग. बाय.